महामृत्युंजय मंत्र हा असा शक्तिशाली मंत्र आहे जो आपल्या आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या समस्या दूर करू शकतो. हा मंत्र म्हणजे असं प्रभावी औषध आहे ज्यामुळे दीर्घायुष्याची प्राप्ती तर होतेच, पण आरोग्याचा लाभही होतो. जर तुम्ही एखाद्या आजाराने खूप दिवसांनी ग्रस्त असाल, तुमची त्या आजारातनं काहीही करून सुटका व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर महामृत्युंजय मंत्र हा त्यावर रामबाण औषध आहे. फक्त आरोग्य प्राप्त होतं असं नाही, तर यश कीर्तीची प्राप्ती सुद्धा महामृत्युंजय मंत्राने होते. खूप फायदे आहेत महामृत्युंजय मंत्राचे. फक्त महामृत्युंजय म्हणण्याचे नियम आहेत, ते नियम माहीत असायला हवे. हा मंत्र कधी म्हणावा, कुणी म्हणावा, कुठे म्हणावा, कसा म्हणावा, या सगळ्या गोष्टींचे नियम आहेत आणि ते पाळले गेले पाहिजेत. ते काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, देवादिदेव महादेव यांना भोळे शंकर म्हटलं जातं, कारण भक्ताच्या सगळ्याच मनोकामना ते पूर्ण करतात. आणि महामृत्युंजय मंत्र हा त्याची प्रचिती आणून देतो. महामृत्युंजय मंत्राचं महत्त्व काय आहे, तर हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. या मंत्राच्या ध्वनी लहरींच्या कंपनातून शरीराभोवती दैवी शक्तीद्वारे एक अदृश्य कवचच निर्माण होतं म्हणा. हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व बाधांपासून रक्षण तर होतेच, शिवाय केलेल्या सर्व कार्यात यशप्राप्तीही होते. या दिव्य कवचामध्ये 33 देवता असतात, जे महामृत्युंजय मंत्रातील 33 अक्षरांनी दर्शवलं जातं. या 33 देवतांमध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 प्रजापती आणि 1 षटकार अर्थात इंद्र असे आहेत. हे धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे. आता हा मंत्र कसा आहे ते आधी बघूया. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात. हा ऋग्वेदातील एक मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे, हे त्रिनेत्रधारी परमेश्वरा, आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त करून शाश्वत जीवन प्रदान कर. ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी अलगद झाडावरून खाली पडते, अगदी त्याचप्रमाणे आम्हाला या संसारातून मुक्त करून तुझ्या पावनचरणी अमरत्व प्राप्त व्हावे असं वरदान दे. असा या मंत्राचा अर्थ आहे. आता बघूया महामृत्युंजय मंत्राचा जप कोणत्या परिस्थितीत केला पाहिजे, म्हणजे कशा प्रकारचं संकट असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. तर पत्रिकेमध्ये, जन्मपत्रिकेमध्ये कालसर्पदोष सांगितला असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जाप केला असता लाभ होतो. घरात सतत कोणीतरी व्यक्ती आजारी असेल तेव्हा सुद्धा या मंत्राने लाभ होतो. त्या व्यक्तीला आरोग्याचा लाभ होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अल्प आयुष्य आहे असं सांगितलं असेल तेव्हाही या मंत्राने लाभ होतो. वाईट रोगांपासून संरक्षण प्राप्तीसाठी महामृत्युंजय मंत्र जप केला जातो. जेव्हा जन्मपत्रिकेमध्ये अकाली मरणाचा योग असतो किंवा अपघात सांगितलेले असतात, तेव्हा अशा प्रकारच्या संकटातूनही मुक्ती करून देतो. जन्मपत्रिकेमध्ये पितृदोष असेल किंवा ज्योतिषशास्त्रानुसार जन्म, दशा, अंतर्दशा, स्थूलदशा इत्यादींमध्ये ग्रहदोष होण्याचा योग असेल तर अशा वेळी हा जाप करणे लाभदायक ठरते. वारंवार आर्थिक नुकसान होत असेल, त्याचबरोबर लग्न जुळवताना पत्रिकेत षडाष्टक योग असेल, तेव्हा सुद्धा या मंत्राचा जाप केला जातो. जेव्हा मन धार्मिक कार्यापासून परावृत्त होत असेल, कुटुंबामधील लोकांमध्ये एकमत नसेल किंवा छोट्या कारणांवरनं सतत घरात भांडणं, वादविवाद होत असतील, अशाही वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने लाभ होतो. हा जप केल्याने माणसाची आध्यात्मिक उन्नती होते. रोज नित्यक्रमाने हा जप केल्यास दुर्घटना टळतात. जीवनात कुठलेही कार्य सिद्ध होत नसेल तेव्हा हा जप केल्यास कार्यसिद्धी होऊन जीवनामध्ये सुलभता येते. ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रह सुस्थितीत नसतील तेव्हा जप केल्यास सर्व दोष दूर होतात. सर्व तऱ्हेची नकारात्मकता नष्ट होते. महामृत्युंजय मंत्र जप केल्याने त्यातून अनेक दिव्य अदृश्य लहरी प्रवाहित होतात, ज्यात सर्व देवतांच्या शक्ती प्रस्थापित असतात. या शक्ती शरीराभोवती एक कवच निर्माण करतात, ज्यामुळे जपकर्त्याचे सर्व दुष्ट बाधांपासून रक्षण होते. सगळ्यात महत्त्वाचं, मनुष्य रोगमुक्त होतो. जेव्हा मानसिक दडपण आहे, काल्पनिक भीती आहे, तेव्हा तर महामृत्युंजय मंत्राचा जप त्वरित शांती देणारा ठरतो. जीवनातील आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य येत असेल, अशा वेळी महामृत्युंजय जप केल्याने अभिष्ट सिद्धी प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्र जपाची पद्धत काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं, जपकर्त्याने शुचिरभूत होऊन म्हणजे स्नान वगैरे करून शिवलिंगासमोर बसावं. जप सुरू करण्यापूर्वी महादेवांचं स्मरण करावं. प्राणायाम करून जपाचा संकल्प घ्यावा.
गोमुखीत रुद्राक्षाच्या माळेने जपाची सुरुवात करावी। गोमुखी म्हणजे ज्यामध्ये जप केला जातो अशी एक पिशवी असते। ती पिशवी तुम्हाला दुकानात विकतही मिळेल। माळ झाकण्यासाठी ती पिशवी वापरतात। शिवलिंगावर अभिषेक नक्की करावा। आता महामृत्युंजय मंत्राचा जप करताना काळजी घेतली पाहिजे। ती काळजी कोणती आहे? महामृत्युंजय मंत्राचा जप हा शिवलिंगाच्या ठिकाणी केल्याने त्वरित लाभ देतो। तुम्ही तुमच्या घरातही तुमच्या देवघरातल्या शिवलिंगासमोर हा जप करू शकता। जपकर्त्याने ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे। निर्व्यसनी राहूनच जप करावा, अन्यथा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात। मंत्र जप करताना साधकाने आपले मुख पूर्व दिशेला ठेवावे। मंत्र जप करण्यासाठी ठिकाण स्वच्छ निर्मळ असावे। शिवलिंगाच्या ठिकाणी मंत्र जप केल्यास त्वरित लाभ देतो। मंत्र जप करताना मंत्राचे उच्चार शुद्ध स्पष्ट असावेत। ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटेच्या वेळेला आणि प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी या मंत्राचा जाप केल्याने त्वरित लाभ मिळतो। मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ अधिक उत्तम आहे। भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे, म्हणून रुद्राक्षाचीच माळ घ्यावी। 108 रुद्राक्षांची माळ असल्यास उत्तम। जप करताना मेरुमणी ओलांडू नये ही काळजी घ्यावी, अन्यथा दोष लागतो। त्याचबरोबर एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये। मंत्र जप करताना मध्येच बोलू नये, त्याने मंत्रजप खंडित होतो। जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये। किमान 5 ते 10 मिनिटं शांत बसावे आणि शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे। श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने या मंत्राचा नियमित जप केल्यास अनुभव येतोच। या मंत्राचा जप करताना दिलेले नियम मात्र पाळावेत। जोपर्यंत जप चालू आहे तोपर्यंत त्या नियमांचं पालन करावं। भगवान शिवशंकरांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे। या मंत्रामुळे अनामिक वाटणारी भीती निघून जाते, माणूस भयमुक्त होतो, चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, त्याचबरोबर मृत्यू भयही निघून जातं। महामृत्युंजय मंत्र ही अशी साधना आहे ज्यामुळे ग्रहदोष, वास्तुदोष, इतरही सगळ्या प्रकारचे माहीत असलेले नसलेले दोषही निघून जातात आणि मनुष्याला संरक्षण कवच प्राप्त होतं। संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते। फक्त या मंत्राचा जप करायला सुरुवात करताना त्याचे नियम लक्षात ठेवायला हवे आणि नियमांचं पालन व्हायला हवं। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।